प्रथम तर सर्वांना जय शिवराय। तुम्ही जिथून खाली प्रवासी कर घेतलात ना, टॅक्स पोहोचून कर नाका तुम्ही जिथून घेतलात ते किल्ल्याचं मेन एंट्रन्स आहे, मुख्यद्वार, ज्याचं नाव पूर्वेचं गेट, 4 दरवाजे। तर तो 4 दरवाजा इसवी सन 1844 मध्ये इंग्रजांनी लुटमार करून तोडला गेला। त्याच्यामुळे आता शासनाने सुविधा काय केलेली की गडावरती आपली गाडी वाहन वगैरे फिरू शकता। क्षेत्रफळ परिसर पन्हाळगडाची तटबंदी ही 8 किलोमीटरची। पुढे गेल्यानंतर तुम्हाला भिंत बघायला मिळेल। साधारणतः 400 एकरामध्ये हा किल्ला बसला गेला। समुद्र सपाटीपासून पन्हाळगडाची उंची 3127 फूट। तुम्ही आता उंचीवरती उभारलात तर निसर्गाची देण बघा की एवढ्या मोठ्या उंचीवरती तुम्हाला मुबलक आणि भरपूर पाण्याचा साठा बघायला मिळतो। तसं गडावरती धान्य पिकत नाही, का तर हा डोंगर भाग आहे, पहाडी इलाका, धान्य पिकतं ते किल्ल्याच्या खाली। गडाचा इतिहास आहे तो 1000 वर्षापूर्वीचा। किमान पन्हाळगड बांधायला 60 वर्ष लागले, ज्या राजाचं नाव हिंदू राजा शिलाहारवंशीय राजा भोज। तुम्हाला एक सर्वांना म्हण ऐकून माहिती असेल की कहा राजा भोज तो कहा गंगू तेली, म्हण ऐकलीत ना आपण। तर सुरुवातीला राजा आला तो हिंदू, परत देवगिरीचे यादव आलेत, कर्नाटकच्या बिदरच्या बहमनीचं राज्य आलं, विजापूरचा इब्राहिम आदिलशाह आणि 16व्या शतकामध्ये महाराजांनी हा गड जिंकला। महाराष्ट्रामधील महाराजांनी स्वतःहून बांधले गेलेले गड किल्ले अनेक आहेत। त्याच्यामध्ये आपल्या स्वराज्याची राजधानी सगळ्यात मोठा आणि उंच रायगड तुम्ही बघितला असेल, सिंधुदुर्ग आहे, सातारा जिल्ह्यामधील प्रतापगड जिथं महाराजांनी अफजलखानाला मारले। असे बरेचसेच किल्ले महाराजांनी बांधलेत, जिंकलेत। त्याच्यामध्ये आपला हा पन्हाळगड आहे। पन्हाळगडाचं पूर्वीचं नाव आहे पन्नग आलय। पन्नग म्हणजे नाग आणि आलय म्हणजे राहणाऱ्या सर्पाचं घर। असं म्हटलं जायचं की नाग जमातीची लोक या गडावरती वास्तव्य करायची। महाराजांनी नंतर नामकरण केलं की पन्हाळगड। आदिलशाही काळामध्ये किल्ल्याचं नाव बदललं, शहा नबी दुर्ग। दुर्ग म्हणजे किल्ला। थोडक्यात काय की ज्या ज्या राजांनी राजवटी केल्या त्या त्या राजांनी या किल्ल्याची नावे बदलली गेली। तसं पुढे लक्ष द्या, इमारत दिसते आपल्याला, या इमारतीला आजूबाजूला 2 मिनार दिसतात। तर ही इमारत इसवी सन 15व्या शतकामधील आदिलशाही काळामधील मुस्लिमांची मशिदी, याला काली मस्जिद असं म्हटलं गेलं। महाराज ज्या ज्या गडावरती गेले तशा मशिदी होत्या नव्हत्या, पण महाराजांनी कधी मशिदीला तोडलं नाही। त्याचा वापर केला कशासाठी? तोफेचा दारुगोळा मुस्लिमांच्या मशिदीमध्ये साठवायचा, का तर मुस्लिमांनी हल्ला केला तर ते कधी मशिदीला हात लावणार नाही। त्यामुळे शिवाजी महाराजांचा दारुगोळा तिथे सुरक्षित। पूर्वीचं नाव काली मस्जिद, महाराजांनी बदलून दिलेलं नाव दारुगोळ्याचं कोठार किंवा त्याला आपण दारुखाना असं म्हणतो। चला पुढे। तिथे बोललेलं डबल आवाज आहे ना, काय घुमटतो वरती। एक साईडने गाडी एंट्री घेतली तर पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर गडाला एंट्रन्सचे 4 वेगवेगळे। तुम्ही आलात पूर्वेकडून, आपण निघालो पश्चिमेकडे। महाराष्ट्राची पश्चिम दिशा म्हणजे कोकण, तर याला कोकण दरवाजा असं म्हटलं गेलं। परंतु या इमारतीला एंट्रन्स 3 असल्यामुळे याला 3 दरवाजा असं लागतं। किल्ल्याची एंट्री असते किल्ल्याच्या बाहेरून आत, आपण आता उलट दिशेने निघालो म्हणजे आतून बाहेर। त्याच्यामुळे हे पहिलं गेट नाही, तिसरं गेट, दुसरं गेट, परत पहिलं गेट। गडाचे दरवाजे बघा तुम्हाला समोर दिसत का? नाही। त्याचं कारण आहे, इकडून तोफेचा मारा झाला तर तो सरळ जाणार आहे, परंतु दरवाजा हा एक साईडला क्रॉस असल्यामुळे तो दरवाजा सुरक्षित। छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरती आले कधी? तुम्ही प्रतापगड बघितलात ना, सातारा जिल्ह्यामध्ये, माहिती आहे ना प्रतापगड? प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या पुढ्यामध्ये शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला इसवी सन 10 नोव्हेंबर 1659 मध्ये। अफजलखानाला मारून अवघ्या 18 दिवसानंतर महाराज पन्हाळगडावरती निघून आले। 28 नोव्हेंबर 1659 मध्ये महाराज या गडावरती येताच जो अफजलखानाचा जो मुलगा होता फजल खान, तो आपल्या वडिलांचा सूड घेण्यासाठी गडाच्या पायथ्याशी थांबला शिवाजी महाराजांना पकडायला। त्यांच्यासोबत त्यांचा मेन सरदार, ज्याचं नाव आहे सलाबत खान उर्फ सिद्दी जोहर म्हणून। पावनखिंड पिक्चर बघितलं ना तुम्ही? तर या पन्हाळगडाला 40,000 पूजनीशी 4.25 महिन्याचा सिद्दी जोहरचा वेढा होता। त्या वेड्यामध्ये असं काही घडलं गेलं की महाराजांची गडावरची धान्याची रसद ही कमी होती, गडावरची धान्य पिकत नाही। खालून महाराजांना गडावरती धान्य आणणं शक्य नाही, का तर खाली 40,000 लोक आहेत आणि वेढा तोडायचा म्हटलं तर या गडावर फक्त 3,000ची लष्कर म्हणजे फौज। वेढा तोडणार कसा म्हणून एक प्रति शिवाजी बनवले, ज्यांचं नाव आहे शिवानाभी शिवाकाशी। तुम्ही एंट्री घेतलीत ना, तिथे उजवीकडे प्रतिमा बघितलीत ना सगळ्यांनी, ते डम्मी शिवाजी शिवाकाशी म्हणून। रात्रीच्या वेळेला 2 पालख्या बनवल्या। वार होता हा गुरुवार, आषाढ पौर्णिमेची रात्र, 12 जुलै 1660 ला 2 पालख्या 2 दिशेने, एक पूर्वेकडून एक पश्चिमेकडून। पूर्व दिशा म्हणजे तुम्ही एंट्री घेतली ती, तिथून पायथ्याशी खाली गाव आहे 12 किलोमीटरला मसूद मारे, ज्या ठिकाणी सिद्धी जोहरची छावणी होती। सिद्धीची दिशा भूल करायला प्रति शिवाजीने त्या दिशेने पाठवलं, त्याला चकमा द्यायला। सिद्धी फसला, महाराजांना बघण्याची त्याची वेळ पहिलीच। तो गाफील राहिला, त्याला वाटलं की हेच करे शिवाजी। वेढा हा जिल्हा पडला आणि इथून महाराज 48 किलोमीटर पायी गेले। तो मार्ग मी तुम्हाला नंतर दाखवणार। तर 12 जुलै 1660 ला महाराजांनी गड सोडला आणि हा किल्ला 13 वर्षपर्यंत मुस्लिमांच्या अंडर गेला। 13 वर्षानंतर महाराजांच्या 60 मावळ्यानिशी
पन्हाळगड जिंकला. कोंढाजी फर्जंदाने 6 मार्च 1673ला तुम्ही ज्या चौकामध्ये उभारला त्या चौकाचं पावित्र्य असं आहे की छत्रपतींचा या चौकामध्ये सुवर्ण सोन्याच्या मोहराने सत्कार करण्यात आला. याला आपण विष्णू चौक असं म्हणतो. जाता वेळेस एक विहीर बघून घ्या, विष्णुतीर्थ विष्णुकुंड नावाची विहीर बघून खाली जायचं आपल्याला. वेदू वेदू थांब. पन्हाळगड सोडल्यानंतर सिद्धीजोरनं जो खालून तोफांचा मारा केला त्याच्या खुणा आपल्याला पुढे बघायचे. चौकामध्ये एक पर्शियन शिलालेख दिसत का तुम्हाला? ते खाली शिळ दिसते बघा. आढावा दगड मध्ये ठिकाणी क्रॅक केलेला आहे. तुमच्याकडे दिसतो डावीकडे बघा, परत तिथे एक दगड निघलेला आहे, त्याच्या खाली थोडं फुटलं गेलेलं आहे. परत वरती बघा एक मोठा तडा दिसतो का वरच्या बाजूला. असा हा तोफांचा मारा लांबून केल्यामुळे त्याला नुकसान पडझड झालं नाही. पूर्वीचे नियम कसे, काळोख झाला की मेन गेट बंद, पहाट सकाळ झाली की दरवाजा उघडायचा. चुकून सैन्य मावळा किल्ल्याच्या खाली राहिला तर त्याला मेन गेटमधून कधी हात एंट्री दिली जाते. पुढं मागे सकाळसाठी त्याला बघा राईटला टॉयलेट पाईप दिसतो. केबल गेली खिडकी दिसते का बघा पलीकडे उजवीकडे विंडो दिसतो का राईटला एक केबल गेलेली खिडकी. वरून रस्सी दोरखंड टाकून सैन्याला वरती खिडकी आतून आपण एक दरवाजाच्या रूपांतरामध्ये बघू ज्याला आपण चोर मार्ग म्हणतो. तर हा पलीकडे पूर्ण कोकण परिसर आहे, त्याच्यामुळे हा कोकण दरवाजा. ही सुरक्षित भिंत आहे. गडाची तटबंदी 8 किलोमीटर आहे. त्याच्यामध्ये अनेक बुरुज आहेत, मोठे काढले गेलेले आहेत बघा पावसाचं पाणी वगैरे जाण्यासाठी. नाले दिसत का ते? चला बघून झालं असेल तर वरती जायचं या. कोडवट लँग्वेज असणार आहे. सांकेतिक भाषेत निवड करायची. पट्टीकरांची आवाज करायची. आवाजाची ओळख पटली तर तो वरून जाऊन सैन्याला वरती उडायचं. आलं ना लक्षात? त्यामुळे खाली खिडकी आणि वरच्या बाजूला धरतो. ही गडाची सुरक्षित भिंत आहे. त्या तटबंदीवरती जायचं आपल्याला. चला तिथे. चला बघून तसं पुढे यायचं. हे गावात कोणा गोळा पडलं ते केवढा पडाला आत पडतले इकडनं इकडचं काढा. वीर आहे वीर आहे. समोरून काढूया. हे करता का मॅडम फोटो? खाली